बोल. नमस्कार मंडळी, आज एक नाही आपण खास तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेलो आहे पवनाची रिव्हर साईड कॅम्पिंग. तर चला माझ्याबरोबर आपण सगळ्या कॅम्प साईटची टूर करूया. कशी आहे रूम बघून घ्या एकदा रूमचा व्ह्यू. नमस्कार, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण रिव्हर साईड कॅम्पिंगला आलेलो आहे आणि रिव्हर साईड कॅम्पिंग मधले हे आहे एसी कॉटेज. एसी कॉटेजमध्ये तुम्हाला एसी, फॅन, टीव्ही, वॉर्डरूम, दोघां जणांसाठी बसायसाठी टेबल आणि क्लीन आणि नीट असे मोठेच्या मोठे टॉयलेट मिळतील. आणि टॉयलेटमध्ये 24/7 पाणी आणि गिझर अवेलेबल आहे. तसेच तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला समोर असं नयनरम्य दृश्य पाणी वाहतानाचं पाहायला मिळेल. आणि समोरच बसून तुम्ही गजबूमध्ये चहा, नाश्ता, जेवणही करू शकता. बाजूला लहान मुलं जर आपल्या बरोबर येत असतील तर त्यांच्यासाठी खेळण्यासाठी प्ले एरियाही आहे. पलीकडच्या साईडलाही मोठा प्ले एरिया आहे. संध्याकाळी जेवणाचा अरेंजमेंटसाठी तिथं खाली त्यांचा जेवणाचा हॉल आहे, डायनिंग हॉल आहे. आणि आता आपण पुढे बघूया ट्रायंगल टेंट. हा आहे डायनिंग एरिया. इथं बसून तुम्ही जेवण आणि चहा नाश्ता करू शकता. छान असा अरेंजमेंट, छान असा व्ह्यू आणि शांत निसर्गाच्या सानिध्यात बसून आपला एक दिवसाचा वेकेशन एन्जॉय करू शकता. थँक्यू. हा आहे ट्रायंगल टेंट. दोघा जणांसाठी, कपलसाठी, वन नाईट स्टेसाठी जर येत असेल तर हा ट्रायंगल टेंट आहे. दोघांना मोठा सफिशियंट असा बेड आहे, चार्जर पॉईंट आहेत. आणि तसेच गरमी तर होतच नाही, पण जर गरमी होत असेल तर तुम्हाला इथं थंड हवेसाठी व्यवस्था करून दिलेली आहे. असे इथे ट्रायंगल टेंट 3 ते 4 आहेत, कॉटेजेस 4 ते 5 आहेत. आणि समोरच्या एरियामध्ये छोटे छोटे डोम टेंट पण लावले जातात. आणि ते डोम टेंट आता अवेलेबल नाही आहेत. आपण ऑफ डेला आलेलो आहे त्यामुळे ते टेंट आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. आणि समोर हे पवना डॅम दिसतोय आणि हे डॅमचं पाणी रोज संध्याकाळी अशाच पद्धतीचं नयनरम्य दृश्य पाहायचं. सकाळचं उठल्यानंतरही नयनरम्य दृश्य पाहायचं. छान असं चिकन, मटन वर ताव मारायचा, बार्बिक्यू खायची, एन्जॉय करायची. फुल लॉन सॅटर्डे नाईट, संडे नाईट, ज्या वेळेला यायचे त्यावेळेला या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंबर दिला जाईल. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खातीपिती यात्रा. थँक्यू.